तर खड्ड्यांच्या मुद्द्यावरून नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। उद्या नाशिकमध्ये ठाकरे सेनेच्या वतीनं सरकार आणि महापालिका प्रशासनाविरोधात जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। संजय राऊत स्वतः या मोर्चाचं नेतृत्व करतील। आज दुपारीच ते नाशिकमध्ये दाखल होणार आहेत। हा मोर्चा विराट असणार आहे असं पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे आणि शहरभर या मोर्चाचे होर्डिंग्स सुद्धा लावण्यात आलेले आहेत। नाशिकमध्ये खड्ड्यांचा प्रश्न खरं तर गंभीर बनलेला आहे आणि याच मुद्द्यावरून आता ठाकरे सेना देखील आक्रमक झालेली आहेत। सोमवारी खरं तर आता या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून नाशिकमध्ये मोर्चा हा निघणार आहे। स्वतः संजय राऊत जे ठाकरे सेनेचे खासदार आहेत ते यामध्ये उपस्थित राहणार आहेत। तर माझ्यासोबत आता केशव पोरजे आहेत, गटनेते नाशिक महापालिकेचे ठाकरे सेनेचे। तात्या, कसा असणार आहे हा मोर्चा? हा मोर्चा अतिशय मोठ्या प्रमाणात आणि नाशिककरांना सोबत घेऊन नाशिकची जनता देखील या मोर्चात रस्त्यावरती उतरणार आहेत। विविध संघटनेशी आमची चर्चा चालू आहेत। लोक आणि विविध संघटना आमच्याशी स्वतःहून चर्चा करता की तुम्ही जो मुद्दा घेतलाय हा नाशिककरांचा अतिशय जिव्हाळ्याचा मुद्दा आहे। कारण की आतापर्यंत 7 बळी गेले आणि आजही अनेक लोक दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत। कोणाचे हात मोडले, कोणाचे पाय मोडले। त्यामुळं येत्या 17 तारखेला हा मोर्चा अतिशय जोरात होणार। पण दुसरीकडे बघितलं तर गिरीश महाजन म्हणतात की 80% खड्डे हे बुजवलेले आहेत आणि 4-5 दिवसात खड्डेमुक्त नाशिक शहर होईल म्हणा। काय होतं, गिरीश भाऊंची कुठेतरी दिशाभूल केली जाते। ज्या रस्त्यांना खड्डे नाही त्याच रस्त्यांनी गिरीश भाऊंना घेऊन जातात आणि दाखवतात की भाऊ खड्डे बुजवले आहेत। पण भाऊंना खरी परिस्थिती जर बघायची असेल तर भाऊंनी आमच्या सोबत यावं, आम्ही भाऊंना दाखवून देऊ किती टक्के खड्डे बुजले आहेत। बरं, पण राजकीय तुमचा खरं तर हा विषय आहे, जे तुम्ही खड्ड्यावर मोर्चा करता असं देखील ते म्हणतात। बघा, कधी म्हणता ही नौटंकी करतो आम्ही, कधी म्हणता की हा राजकीय विषय आहेत। हे येते 17 तारखेला कळेल की हा राजकीय विषय आहे की नाशिककरांचा विषय आहे। बरं, पण एकंदरीत या मोर्चाचं स्वरूप कसं असणार आहे? मोर्चाचं स्वरूप खूप मोठ्या प्रमाणात असणार आहेत। हा मोर्चा शालिमार कार्यालय इथून निघणार आहेत आणि हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते CBS ते राजीव गांधी भवन इथे खासदार संजय राऊत साहेब यांच्या भाषणाने हा संपणार आहेत। म्हणून तुम्हाला सांगतो, मी नाशिककरांना देखील आवाहन करेल की आपण कुठल्याही पक्षाचे असाल, कुठल्याही संघटनेचे असाल, पण तुम्ही सर्वात पहिले ते एक नाशिककर आहेत आणि आपला नाशिककरांचा जीव इतका स्वस्त नाही आहे की जीव गेल्यानंतर 5 लाख रुपये घेणं। याच्यापेक्षा रस्त्यावर उतरा। खड्डेमुक्त नाशिकची जी घोषणा आहे ती हवेतच आहेत। आज आपण जर रस्त्यावर उतरलो तर निश्चित आपले जे मुलं बाळं रस्त्याने जाता ते सुरक्षित होतील। आपल्या परिवाराच्या सुरक्षेसाठी आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे। एकंदरीत आपण बघत आहोत की नाशिककर म्हणून करता या मोर्चात सहभागी व्हा असं आवाहन ठाकरे सेनेकडून केलं जातं। त्यासोबतच आमचा मोर्चा हा राजकीय आहे की नक्की काय हे तुम्हाला 17 तारखेला कळेलच असा देखील इशारा आता ठाकरे सेनेकडून देण्यात आला आहे। कॅमेरामॅन विकी पारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।